सूरज चव्हाणच्या नवीन घरातील सोप्यामुळे सूरज चव्हाणचे फॅन्स डीपी म्हणजेच धनंजय पवारवर भडकले. डीपीने हे व्हिडिओ शेअर करत सूरजच्या फॅन्सला आणि सूरजला चांगलंच सुनावलं. काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 मध्ये सूरज चव्हाण, अंकिता आणि डीपी यांच्यामध्ये चांगलीच मैत्री झाली. सूरजचं घर बांधण्याचं स्वप्न त्याने सगळ्यांनी मिळून पाहिलं होतं, पण सूरजचं घर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधून दिलं. बिग बॉसच्या घरात असताना डीपीने सूरजला तुझ्या नवीन घराचं फर्निचर माझ्याकडून असेल असं सांगितलं होतं. यासोबतच सूरजचं घर जेव्हा बांधण्याचं काम सुरू होतं तेव्हा सुद्धा डीपीने सूरजला सांगितलं होतं, तुझ्या नवीन घराचं सगळं फर्निचर मीच देईन. त्यानंतर काही दिवसापूर्वीच सूरज आणि संजनाचा विवाह झाला. त्यानंतर नुकताच सूरजच्या घराच्या फर्निचरचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाला आणि त्या व्हिडिओनंतर अनेकांनी धनंजय पवार यांना ट्रोल केलं. तुम्ही सूरजला फर्निचर देणार होता, त्याचं काय झालं? सहानुभूती मिळवण्यासाठी बोलून गेलात का? द्यायचं नव्हतं तर बोलू नका, अशा बऱ्याचशा कमेंट्स त्या व्हिडिओच्या खाली पाहायला मिळाला. आता धनंजय पवार यांनी सुद्धा एक व्हिडिओ पोस्ट करत सूरजच्या घरी फर्निचर का नाही पाठवले याचं स्पष्टीकरण दिलं. या व्हिडिओच्या माध्यमातून ट्रोलर्सला डीपीने चांगलंच सुनावलं आहे. डीपी या व्हिडिओमध्ये सांगताना दिसतो की मी सूरजकडनं सोफा साईज आणि सोफा कुठे ठेवायचा हे सगळं घेतलं होतं, पण त्यांनी शेवटपर्यंत त्याच्या घराचे फोटोज आणि त्याचं राहण्याचं लोकेशन पाठवलंच नाही. मी सोफ्याची ऑर्डर सुद्धा दिली होती, पण सूरजने मला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. मात्र मी लग्नाला गेल्यानंतर सूरजच्या घरात सोफा बघितला तेव्हा सूरजने सांगितलं की हा सोफा मला दादाने दिलाय. यावेळी धनंजय म्हणाला त्याला बाहेरून सोफा मिळाला, त्याने घेतला, पण त्याने मला एक कॉल करून सुद्धा सांगितलं नाही. त्याने जर बाहेरून सोफा घेतला असेल तर त्याने मला कळवायला हवं होतं. मी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्याला सांगत होतो की मला लोकेशन आणि घराचे फोटो पाठव, परंतु त्याने हे काहीच केलं नाही. यासोबतच या व्हिडिओमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये सूरजमुळे तुम्हाला मतं मिळत होती असंही काहींनी प्रश्न उपस्थित केले होते. याच्यावर सुद्धा डीपीने भाष्य करत ट्रोलर्सला चांगलंच सुनावलं आहे. तर या व्हिडिओमध्ये डीपी स्पष्ट सांगताना दिसतोय की मी सूरजला त्याच्या नवीन घराचा सोफा देणार होतो, पण त्याला कोणीतरी नवीन सोफा गिफ्ट केला. नवीन सोफा आल्यानंतर सुद्धा सूरजने मला सांगणं अपेक्षित होतं, परंतु त्याने मला या संदर्भात काहीच सांगितलं नाही असं यावेळी डीपी म्हणाला.